सिद्धार्थ बौद्धविहार कलवड येथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्ताने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी PR सोनवणे यांचे व्याख्यान घेण्यात आले होते। सिद्धार्थ बौद्धविहार कलवड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्ताने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। बुद्धाचार्य कैलास शेलार यांनी बुद्धवंदना घेतली। यावेळी अध्यक्ष सिद्धार्थ मस्के, सचिव राकेश आहिरे, कोषाध्यक्ष विमल धवने, उपाध्यक्ष संतोष पाटील, कार्याध्यक्ष RK लोंढे, धनराज जावडे, संघमित्रा बेंगडे आदी मान्यवर उपस्थित होते। व्याख्याते PR सोनवणे आपल्या व्याख्यानात बोलताना म्हणाले, भारतीय संविधान हा महत्त्वाचा भाग आहे। जेव्हा मी विहारात कार्यक्रम घेतो तेव्हा विहारासाठी मी एक स्वतंत्र वेगळा विषय बनविला आहे, तो म्हणजे 21व्या शतकातील धम्मप्रसार, बुरसटलेल्या गुलामगिरीला नाकारणे, असं सोनवणे म्हणाले। वास्तविक मी जेव्हा विहारामध्ये कार्यक्रम घेतो तेव्हा विहारासाठी मी एक स्वतंत्र वेगळा विषय बनवलेला आहे। तो विषय म्हणजे 21व्या शतकातील धम्मप्रसार। धम्माचा प्रसार 21व्या शतकामध्ये कशा प्रकारे केला पाहिजे त्याचं एक सूत्र आहे, बुरसटलेली गुलामगिरी नाकारणे। जी सोशो रिलिजियस गुलामगिरी आमच्यावर आहे ती नाकारल्याशिवाय, त्यापासून डिटॅच झाल्याशिवाय, तुटल्याशिवाय आपण महान धम्माकडे अटॅच होऊ शकत नाही। आपण जर 22 प्रतिज्ञांचा विचार केला तर त्या 2-3 भागामध्ये आपल्याला विभागता येऊ शकतात। पहिला भाग हा गुलामगिरीची उपासना पद्धती ही नाकारण्याचा आहे आणि दुसरा भाग हा धम्म स्वीकारण्याचा आहे। तेव्हा त्या विषयावर मी स्वतंत्रपणे बोलत असतो की 21व्या शतकामध्ये धम्म प्रसार कसा करायचा, कारण विहाराचं ते प्रमुख कार्य आहे। म्हणजे नंतर जर आपल्याला कधी वेळ मिळाला तर निश्चितच आपण 21व्या शतकातील धम्मप्रसार या विषयावर स्वतंत्र 1-1.5 तासाचं व्याख्यान आपण आयोजित करूया, जो विहारासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। पण आजचं मंगलमय वातावरण, महामानवाची जयंती, प्रसन्न वातावरण आहे, तेव्हा आज आपण महामानव, राष्ट्रनिर्माते महामानव हा विषय चर्चेला घेतलेला आहे। भारतीय संविधान हा विषय चर्चेला घेतलेला आहे। भारतीय संविधानाची तत्वप्रणाली न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता यावर आधारित समाज आणि राष्ट्राची निर्मिती करणे अशी आहे। महामानवाच्या जीवनामध्ये जे जे महत्त्वाचे प्रसंग होते त्या प्रत्येक वेळी महामानवानं हाच संदेश दिलेला आहे की स्वातंत्र्य, समता, बंधुता यावर आधारित समाज आणि राष्ट्राची निर्मिती करणं हे आमचं उद्दिष्ट आहे। ही तत्वप्रणाली मानवतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे। भारतीय संविधान भारतीय जनतेनं या तत्वप्रणालीसाठी निर्माण केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या प्रतिनिधीच्या माध्यमातून, म्हणजे संविधानाचे शिल्पकार भारतीय जनतेचे प्रतिनिधी आहेत। बाबासाहेबांची जी ओळख आहे अनेक पद्धतीने करता येऊ शकते, देता येऊ शकते। त्यातली महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटते, बाबासाहेब हे जागतिक लोकशाही व्यवस्थेचे जगातील एक सर्वश्रेष्ठ तज्ञ आहेत। जागतिक लोकशाही व्यवस्था ही सहजीवनाची व्यवस्था आहे, मानवतेची व्यवस्था आहे। तेव्हा आपले प्रबोधनाचे केंद्रबिंदू
21व्या शतकामध्ये नव्यानं निश्चित करणं आवश्यक आहे. आपले प्रबोधनाचे केंद्रबिंदू कुठले असले पाहिजेत? राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जर असायचे पाहिजे आहेत तर आपला पहिला केंद्रबिंदू असला पाहिजे लोकशाही, संसदीय प्रणाली, भारतीय संविधान, कल्याणकारी राज्य राष्ट्र, मानव विकास, कल्याणकारी अर्थशास्त्र, शाश्वत विकास, हे आपले प्रबोधनाचे केंद्रबिंदू आपण 21व्या शतकासाठी निश्चित केले पाहिजेत. बाबासाहेब हे लोकशाही व्यवस्थेचे जगातील सर्वात मोठे तज्ञ आणि आपल्या विद्यार्थी बांधवांच्यासाठी सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ भारतातच नव्हे तर आशिया खंडातील अर्थशास्त्र या विषयातील पहिले पोस्ट डॉक्टरेट आहेत. ही आपल्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि विद्यार्थ्यांच्यासाठी प्रेरणेचं स्थान आहे. केवळ भारतच नव्हे तर जगामध्ये जे जे अर्थतज्ञ आहेत यामध्ये बाबासाहेबांचं नाव हे पहिल्यांदा घेतलं जातं, कारण बाबासाहेबांनी कल्याणकारी अर्थशास्त्राची पायाभरणी केली. कल्याणकारी अर्थशास्त्रासाठी काय लागतं? पब्लिक फायनान्स, सार्वजनिक वित्त व्यवस्था, पॉलिटिकल इकॉनॉमी, राजनैतिक अर्थशास्त्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राजनैतिक अर्थशास्त्र आणि सार्वजनिक वित्त व्यवस्था या विषयातले जगातले सगळ्यात मोठे तज्ञ आहेत. आज अर्थशास्त्रामध्ये आचरणाचं अर्थशास्त्र हे महत्त्वाचं मानलं जातं. आचरणाचं अर्थशास्त्र, माणूस जे आचरण करतो त्याला सुद्धा अर्थशास्त्र असतं. माणसाच्या वागणुकीला अर्थशास्त्र लागू असतं. त्याचा पाया आहे कल्याणकारी अर्थशास्त्र आणि कल्याणकारी अर्थशास्त्र हे सार्वजनिक वित्त व्यवस्था आणि राजनैतिक अर्थशास्त्रावर अवलंबून असतं, ज्याची पायाभरणी बाबासाहेबांनी केली. या पायाभरणीतून जगामध्ये नोबेल प्राइज मिळालेले अनेक अर्थतज्ञ निर्माण झाले. भारतामध्ये ज्यांना नोबेल प्राइज मिळालं अर्थशास्त्राचं असे एक आहेत अभिजित बॅनर्जी, ज्यांना आत्ता अर्थशास्त्राचं नोबेल प्राइज मिळालं, आणि त्याच्या अगोदर अमर्त्य सेन यांना ते मिळालं. अमर्त्य सेन यांना नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर त्यांनी अनेक वेळा अनेक कॉन्फरन्सेसमध्ये काय सांगितलं? डॉक्टर B.R. आंबेडकर, who is the father of the Constitution of India, is the father of my socio-economical thoughts. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझ्या आर्थिक आणि सामाजिक ज्ञानासाठी, अभ्यासासाठी प्रेरणेचं स्थान आहे. म्हणजे जगामधले प्रसिद्ध अर्थतज्ञ सांगतात की भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्यासाठी प्रेरणेचं स्थान आहे. तेव्हा महामानवाचं जीवन चरित्र हे आमच्यासाठी, भारतीयांच्यासाठी प्रेरणेचा स्रोत आहे. पुढे संतोष पाटील बोलताना म्हणाले की डॉक्टर बाबासाहेबांना आपण आर्थिक दृष्ट्या समजून घेतलं पाहिजे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी व्यवस्था केली ती आर्थिक रचनेत निगडीत असते असं पाटील म्हणाले. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे वैचारिक तत्वज्ञान होतं ते वैचारिक तत्वज्ञान 3 भागांमध्ये आहे. एक राजकीय तत्वज्ञानात, सामाजिक तत्वज्ञानात आणि आर्थिक तत्वज्ञानामध्ये आहे. या 3 विचारांवर अधिष्ठित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञान आहे.
तर राजकीय विचारांचं जे प्रतीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, ते भारताचं संविधान आहे. सामाजिक विचारांचं प्रतीक जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, ते भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आहे. आणि आर्थिक विचारांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक विचारांचं जे प्रतीक आहे ते राज्य समाजवाद आहे. तर या प्रकारे जर आपण बाबासाहेबांचा या अँगलने, या दृष्टिकोनातून विचार केला तर खरे बाबासाहेब आपल्याला कळतील आणि आपली प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे शिक्षण आहे त्यांनी कोलंबिया विद्यापीठामधून, अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया विद्यापीठामधून MA साठी अर्थशास्त्राचा अभ्यास केला आणि MA या पदवीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्राचीन भारतीय व्यापार या विषयावर लेखन केले. डॉक्टर बाबासाहेबांनी PhD या पदवीसाठी ब्रिटिश हिंदुस्थानातील प्रांतिक अर्थरचनेची उत्क्रांती हा प्रबंध लिहिला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी DSc या पदवीसाठी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये रुपयाचा प्रश्न म्हणजे दी प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा प्रबंध लिहिला. आणि या प्रबंधाच्या संकल्पनेतूनच भारत देशाच्या RBI ची म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेची, या संकल्पनेमधूनच भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना या ठिकाणी झालेली आहे. तर असा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परिचय. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण आर्थिक अँगलने समजून घेतले पाहिजे. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणतात की कोणत्याही समाजाची जी व्यवस्था असते ही अर्थरचनेशी निगडीत असते. कोणत्याही धर्माची जी व्यवस्था असते ती अर्थरचनेशी निगडीत असते. म्हणून डॉक्टर बाबासाहेबांचा आपण अर्थरचनेचा अभ्यास केला पाहिजे, अर्थरचना शिकून घेतली पाहिजे. जो खूपच सुंदर असा विषय आज आपले PR गायकवाड साहेब आपल्याजवळ मांडणार आहेत राष्ट्राचा. बाबासाहेबांनी जो समाजवाद मांडला, तो समाजवाद म्हणजे काय, समाजवाद कशाला म्हणतात, तर समाजवाद म्हणजे या देशामध्ये, या जगामध्ये अनेक देशांना राजकीय स्वातंत्र्य मिळालं, परंतु सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्य अजून मिळायचे बाकी आहे. मग ते सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्य मिळवून घेण्यासाठी जे तत्वज्ञान निर्माण झालं ते तत्वज्ञान म्हणजे समाजवाद आहे. आणि या समाजवादाचा पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देश विदेशातल्या जे समाजवादी तत्वज्ञ होते, जे भारतातले समाजवादी तत्वज्ञ होते, या सर्व समाजवादी तत्वज्ञांचा, देश विदेशातल्या समाजवादी तत्वज्ञांचा विचार करून या ठिकाणी आपल्याला भारतातला समाजवाद कसा असला पाहिजे, भारतातला राज्य समाजवादी कसा असला पाहिजे याची मांडणी केलेली आहे. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष बोलताना म्हणाले की आम्ही या विहारामध्ये जे लहान मुलांना संधी दिली आहे जेणेकरून त्यांचं मनोबल वाढले पाहिजे. आपण आपल्या विहारामध्ये दर रविवारी कार्यक्रम घेत असतो असं मस्के म्हणाले. बुद्ध विहारामध्ये एका व्यक्तीने आलंच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला विहाराचे भरपूर असे काही उपक्रम आपल्याला राबवायचे आहेत जेणेकरून आपल्याला सामाजिक बांधिलकी ही आपल्याला जोपासायची आहे. आणि जेणेकरून आपल्या विहारामध्ये आपल्याला जे लहान मुलं वगैरे आहेत, लहान मुलं मुली जे आपल्या उद्याचं भविष्य आहे, जे की आपल्याला माहिती आहे की उद्याचं भविष्य हे यंग जनरेशन किंवा लहान मुलं यांच्या हातामध्ये आहे, जे की यांना आपण स्टँड करणं खूप गरजेचं आहे. तोच उपक्रम आपण आपल्या बुद्ध विहाराच्या माध्यमातून प्रत्येक मुलाला आपण संधी देत आहे की त्यांनी पुढे येऊन स्टेज परफॉर्म करावं जेणेकरून त्यांचे आर्थिक मनोबल आणि त्यांचं जी स्टेज डेअरिंग वगैरे जे आहे आणि त्यांना असं म्हणजे लोकांसमोर उभं राहून बोलण्याची जी ताकद किंवा डेअरिंग जे आहे ते त्या मुलाला हे व्हावं, म्हणजे त्या मुलाकडे यावी. तसेच राकेश अहिरे यांनी आभार मानले.